मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये संजना विचार करते, आप्पांऐवजी अरुंधती आईंना घेऊन गेली असती तर बरं झालं असतं. कारण आईसारख्या बडबड करत राहतात. आप्पा तसे शांत आहेत, त्यांना इझिली हँडल करता येतं. परंतु ही म्हातारी डोकं फिरल्यासारखं बोलतच असते. अनिरुद्ध येण्याच्या आतमध्ये आप्पांना घरी घेऊन यायला हवं, नाहीतर ही म्हातारी त्याला काय सांगेल सांगताच येत नाही. तेवढ्यात संजनाला अनिरुद्धचा फोन येतो, तर ती खूपच घाबरते व फोन उचलते. तेव्हा अनिरुद्ध घरी सर्व ठीक आहे ना असं विचारतो. त्यावर संजना होकार देते. तर अनिरुद्ध आई आप्पांबद्दल विचारतो. तेव्हा संजना आई आप्पा ठीक असल्याचं खोटं सांगते. तर अनिरुद्ध बोलतो, खूप वेळ झाला मी आप्पांचा फोन लावण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु त्यांचा फोन बंद आहे. त्यांना सांग मी लँडलाईनवर फोन करतो. तेव्हा ते ऐकून संजना खूप घाबरते व आप्पा घरात नाही, बाहेर फिरायला गेले आहेत. ते आल्यानंतर मी त्यांना सांगते असं बोलते व तू कधी येणार आहेस असा प्रश्न अनिरुद्धला करते. तर तेव्हा अनिरुद्ध मी 1-2 दिवसांमध्ये घरी येणार असल्याचं सांगतो व लगेच फोन बंद करतो. तेव्हा संजना शांत होत अजून 1-2 दिवस आहेत असा विचार करते. तर दुसरीकडे आप्पा एकटेच रस्त्याने चाललेले असतात. तेव्हा त्यांना कांचनचे सर्व काही बोलणे आठवतात. तर इकडे यश, अरुंधती आणि आशुतोष सगळीकडे आप्पांचा फोटो दाखवत त्यांचा शोध घेत असतात. अविनाश आप्पांच्या सर्व मित्रांना फोन करून त्यांची विचारपूस करतो. तर इकडे यश आप्पा समजून दुसऱ्याच माणसाला थांबवतो. त्यानंतर रात्र होते, परंतु तरीही आप्पा कुणालाच सापडत नाही. सर्वजण नाराज होतात. अरुंधती आप्पांची आठवण काढत खूप रडत असते. तर दुसरीकडे अनघा फोन करून आप्पांची सगळीकडे विचारपूस करत असते. तर इकडे यशला आप्पांची खूप आठवण येते. आप्पांनी दिलेली हिंमत, आनंदाचे क्षण सर्व काही आठवत यश नाराज होतो. तर इकडे अविनाश देखील आप्पांचा विचार करत खूप रडत असतो. तेव्हा अनघा अविनाशला शांत करते. तर दुसरीकडे आशुतोष अरुंधतीला पिण्यासाठी पाणी देतो. त्यानंतर यश, आशुतोष व अरुंधती तिथून जाण्यासाठी निघतात. तेवढ्यात आशुतोषला आप्पा एका टपरीबाहेर बसलेले दिसतात. तेव्हा आप्पांसोबत शेखर असतो. तेव्हा शेखर आप्पांना वडापाव खाण्यासाठी देतो, परंतु आप्पा खात नाही. तर इकडे आप्पांना पाहून अरुंधती खूपच खुश होते व लगेच आप्पांकडे जाण्यासाठी निघते. तर इकडे शेखर आप्पांना आज पत्त्यांचा डाव टाकायचा का असं विचारतो, परंतु आप्पा मात्र शांतच असतात. तेवढ्यात यश, अरुंधती व आशुतोष पळतच तिथे येतात. तेव्हा शेखर इशारा करत त्यांना शांत राहण्यासाठी सांगतो व आप्पांना बोलतो, आमच्या घरी पहिल्यापासून ज्याला भूक लागेल ना ते जेवून घ्यायचे. एकत्र जेवलो असं कधीच झालं नाही. सर्वजण आपापल्या कामात असायचे. परंतु एक दिवस मी तुमच्या घरी सर्वजण एकत्र जेवताना पाहिलं. एकमेकांना वाढणं, गप्पा मारणं असं सर्व चालू होतं. आणि तेवढ्यात माझं लक्ष तुमच्याकडे गेलं. आपलं सर्व कुटुंब एकत्र बसून सुखाने जेवताना कुटुंब प्रमुखाचा चेहरा किती समाधानी असतो ते मला तुमच्या चेहऱ्यावर दिसलं. 1 चमचा भाजी शिल्लक राहिलेली असताना माझं झालं असं म्हणत नातवाच्या ताटात टाकताना मी तुम्हाला पाहिलं आहे. 1च चपाती उरलेली असताना माझं पोट भरलं, आता तू खा असं म्हणताना मी तुम्हाला पाहिलं. तर तेव्हा शेखर आप्पांना सांगतो, बापाची माया कुणाला दिसत नाही, परंतु ती काळजाला भिडते. घरी कोणी लवकर आलं नाही तर तुम्ही त्याला काळजीने फोन करून कधी येणार आहेस, आम्ही तुझ्यासाठी जेवायला थांबलो, लवकर ये, वाट बघत आहोत असं सांगता. मग आजही सर्वजण तुमची वाट बघत असणार. परंतु तरीही आप्पा शांतच असतात, काही बोलत नाही. ते सर्व पाहून सर्वांनाच खूप वाईट वाटत असतं. तेव्हा शेखर कभी खुशी कभी गम हे गाणे आप्पांसाठी म्हणतो, परंतु आप्पा मात्र शांतच असतात. त्यानंतर अरुंधती व यश आप्पांसमोर येतात व त्यांच्यासाठी गाणे म्हणतात, परंतु तरीही आप्पा शांतच असतात. तेव्हा अरुंधती आप्पांना विचारते, असे अचानक का निघून गेलात? मुलीच्या घरी तुम्हाला स्वस्त नाही वाटलं का? त्यावर शेखर मध्येच अरुंधतीला बोलतो, आप्पा कुठेच गेले नव्हते, ते वडापाव खायला बाहेर आले होते. परंतु नेहमीप्रमाणे त्यांनी खाल्लाच नाही, इतरांना खाऊ घातला. तुम्ही रडता कशाला? आपले आप्पा एकदम स्ट्रॉंग आहेत आणि आज ते मला पत्त्यांच्या डावात हरवणार आहेत. आप्पा आपण लगेच घरी जाऊ, कारण आजची तुमची वाट
बघत असतील व जाताना आपण आजींसाठी 4-5 प्लेट भजी घेऊन जाऊयात, त्यांना खूप आवडतात. तर तेव्हा ते ऐकून आप्पा मी त्या घरी जाणार नाही असं स्पष्टपणे सांगतात. त्यावर यश मग काहीच प्रॉब्लेम नाही, आपण आईच्या घरी जाऊयात असं बोलून आप्पांचा हात पकडतो. परंतु आप्पा यशचा हात दूर करतात. तेव्हा अरुंधती आप्पांना विचारते, तुम्ही आपल्या घरीही येणार नाहीत का? बाप्पाची मूर्ती देताना तुम्ही मला म्हणाला होतात, तुझं घर नेहमी भरलेलं राहू देत. मग तुमच्याशिवाय माझं घर कसं भरलेलं राहणार? तिथे तुमचा वावर हवाच. असं बोलून आप्पांना घरी चला असं अरुंधती सांगते. तेव्हा शेखर मध्येच बोलतो, आप्पा येणारच आहेत, ते मला म्हणाले की आमच्या अरुंधतीचं घर बघा, तुम्हाला अभिमान वाटेल. आता चला मला तुमच्या लेकीचं घर दाखवा. असं बोलत शेखर आप्पांचा हात पकडतो. तर तेव्हा यश व अविनाश उठे सबके कदम कभी खुशी कभी गम असं गाणं म्हणतच आप्पांना तिथून घेऊन जातात. तर आप्पांची ती अवस्था पाहून अरुंधती रडत असते. तर दुसरीकडे मूर्ख कांचनला स्वतः आप्पांचा केलेला अपमान आठवतो. तेव्हा ती खूप रडत असते, कारण तिला पश्चाताप होत असतो. तेवढ्यात अभि तिथे येतो व कांचनला, तुझा राग शांत झाला का? आपण आप्पांना फोन करूयात का असं विचारतो. त्यावर कांचन अजिबात नाही, त्यांचे ते येतील असं सांगते. तेवढ्यात अनघा तिथे येते व कांचनला, तुम्हाला जेवायला वाढू का? खूप वेळ झाला, तुम्ही काही खाल्लं नाही, गोळ्या घ्यायच्या असतील असं बोलते. त्यावर कांचन चिडून, मला भूक नाही, माझं मला कळतं, तू इथून जा असं सांगते. तर तेवढ्यात अविनाश तिथे येतो व अनघाला पाणी आणण्यासाठी सांगतो. तर कांचन अविनाशला विचारते, लाडक्या वहिनीला आणि वडिलांना भेटायला गेला होतास ना, कसे आहेत ते? मजेतच असणार ना? ती त्यांना चांगलं चुंगलं खायला घालत असेल. इथे त्यांची घुसमट होत होती. हे घर म्हणजे त्यांना पिंजरा वाटतो, आता मोकळा श्वास घेत असतील असं बोलते. तेव्हा अविनाश कांचनला शांत करत, आता बडबड करू नकोस, आपल्याला लवकरात लवकर आप्पांना घरी घेऊन यायला हवं असं सांगतो. तेवढ्यात संजना तिथे येते व कांचनला सांगते, अविनाश बरोबर बोलत आहे, आप्पांना घरी घेऊन यायलाच हवं. उद्या जर अनिरुद्ध घरी आला आणि त्याने विचारलं आप्पा कुठे आहेत, मग काय करायचं? त्यात त्याला समजलं की तुम्ही आप्पांना घराबाहेर काढलं तर तो खूप चिडेल. तर तेव्हा अविनाश संजनाला बोलतो, या घरात कोणीही कोणाला घराबाहेर काढलेलं नाही, मुळात हे घर आप्पांचं आहे, त्यामुळे त्यांना कोणीही या घराबाहेर काढू शकत नाही. त्यावर संजना आईच्या बोलण्यामुळे आप्पा घर सोडून गेले असं बोलून कांचनला, आता राग सोडा, आपण आप्पांना घरी घेऊन येऊ असं बोलते. परंतु कांचन स्पष्टपणे नकार देते. तर दुसरीकडे सर्वजण आप्पांना घरी घेऊन येतात. यश आप्पांना आराम करण्यासाठी घेऊन जातो. तर अरुंधती शेखरसमोर हात जोडत, तुम्ही नेहमीप्रमाणे आमच्यासाठी धावून आलात असं बोलते. त्यावर शेखर सांगतो, मागच्या जन्माची काहीतरी देवाणघेवाण राहिलेली असेल, म्हणून या जन्मात मी तुमचे कर्ज फेडत आहे. देव बरोबर मला त्या ठिकाणी पाठवतो. तेव्हा आशुतोष शेखरला, आप्पा तुम्हाला कुठे सापडले असा प्रश्न करतो. तेव्हा शेखर सांगतो, आप्पा एका बिल्डिंग बाहेर वॉचमॅनशी बोलताना मला दिसले. आप्पा त्यांना तुम्ही ही नोकरी का करता असं विचारत होते. तेव्हा तो वॉचमॅन, घरी बायकोची सतत बडबड असते, मुलांना वाटतं म्हाताऱ्याचं तोंड नुसतं खायलाच आहे, मी खूप शिकलो आहे तरीही मी ही कामं करतो असं बोलतो. तेव्हा आप्पा मलाही असं काम शोधलं पाहिजे असं बोलतात. तेव्हा शेखर ते सर्व ऐकत असतो. तर मित्रांनो, उद्याच्या भागामध्ये कांचन आप्पांची माफी मागण्यासाठी अरुंधतीच्या घरी जाणार आहे. पुढील भागांच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब